नमस्कार मंडळी. माझ्या घरामध्ये चितळेचं हे गुलाबजामचं पॅकेट होतं. 200 ग्रामचं पॅकेट होतं. विचार केला आज गुलाबजामुन बनवूया. पटकन असा डो बनवून घेतला आणि आता एका साईडला मी पाकाची तयारी करायला घेतली. आणि इथे बघा, आता साखरेचा पाक बनवायला ठेवलेला आहे. तर साखरेचा पाक झालेला आहे आणि गरम होऊन त्याला मीडियम साईजमध्ये त्याला थंड करायला ठेवलेला आहे. तर त्याला अशी स्मूथ अशी तार पण आलेली आहे. आणि आता लगेच मी दुसऱ्या साईडला कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि तेल थोडंसं कोमट गरम करून द्यायचं आहे. जास्त पण कडक गरम नाही करायचं आहे. आणि हे जे डो बनवलेले आहे त्याचे गोळे केलेले आहेत, छोटे छोटे, म्हणजे थोडेसे मोठेच झालेले आहेत, ते तुम्ही समजून घ्या. आता ते गोळे मी तेलामध्ये घालणार आहे आणि चांगलं फ्राय करून घ्यायचे आहेत. ते पटकन असे फ्राय गोल्डन ब्राउनिश कलरचे झालेले आहेत ते. आणि आता हे बघा, हे अशा पद्धतीने आपले झालेले आहेत. आता हे मी पाकामध्ये घातलेले आहेत ते. आणि पाकामध्ये ते घालून आता एक 5 मिनटासाठी ते ठेवायचे आहेत. ते टमटमीत असे मोठे फुगलेले आहेत बघा. मस्तच असे म्हणजे गुलाबजामुन रेडी झालेले आहेत. तुम्ही बघत असाल एकदम आतून सॉफ्ट आणि रसदार झालेले आहेत गुलाबजामुन. अशाच पद्धतीने मिनी ब्लॉगमध्ये आपण परत एकदा भेटूया. टिल देन टेक केअर, बाय.